यहाँ पे हुआ एक एक्सीडेंट जोर वाला। जबरदस्त क्लायमेट आहे, खूप पाऊस आहे, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे. दिसते की नाही काय माहित, बट फुल वॉटरफॉल आहे, फुल सगळीकडे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपला होणार आहे सोलो राईड. मला एक काम आलं आहे माझ्या गावाला, ते आहे पाटणला. तर आज आपण सोलो राईड, मॉन्सून राईड करणार आहे पाटणसाठी. चला टाईम वेस्ट न करता आपण आता इथून निघूया. पॅकिंग झाले आहे, जास्त काही सामान घेतलं नाही आहे. सो लेट्स गो, आपण निघूया. तर आता आपण निघूया. आज नाही क्लायमेट कसं असलं, पण पाऊस तर खूप आहे. बघू आता, हळूहळू जाऊया. लेट्स गो, हम निकलते हैं से. चला देखो देखो देखो. तो गाइस फ्यूल अप हो गया है और अब हम निकलते हैं लोनावला की तरफ. बारिश अभी भी तेज है, बैग का कुछ तो एडजस्टमेंट करना पड़ेगा. रेनकोट टाइट जा रहा है, उसके वजह से भीगने के चांसेस हो सकते हैं. तो ये तो मैं प्लास्टिक देखता हूँ बड़ा वाला अगर मिलता है तो, और फिर उसी प्लास्टिक को सेट करता हूँ और फिर आगे निकलता हूँ. शायद मुझे खोपोली के आसपास ही मिले. तो फिलहाल तो आपण यहाँ से तो निकलते हैं. मित्रांनो, क्लायमेट मला माहिती नाही तुम्हाला दिसतोय की नाही, बट प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे. आधी इतकं जबरदस्त वातावरण झालंय ना की काय सांगू नका. एवढं खतरनाक क्लायमेट झालंय ना की काय सांगू नका. इतकं प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे. आणि मी आजच राईडचा विचार का केला मला माहिती नाही, पण तिकडे खूपच पाऊस आहे, खूप म्हणजे खूपच पाऊस आहे. तुमको व्ह्यू धुक्यात वॉटरफॉल दिसत नाहीये. आता एवढं जबरदस्त वातावरण झालंय ना. फोनने मी शूट करतोय, रस्त्यावरच आहे, अजून खोपोलीकडे गेलो पण नाही. हा बंद बंद. यहाँ पे हुआ एक एक्सीडेंट जोर वाला. फिलहाल बैग का कर दिया है हमने जुगाड़. मैंने बैग बांध दिए इसको कि गाँव तक चले जाए. और बाकी बारिश तो तेज है, अब निकलना पड़ेगा यहाँ से. काफी टाइम हो गया. एक यही पे बच गया, लोनावला जाना था. बच्चा लोनावला और तक पहुंचे ही नहीं, और तक खोपोली ही नहीं पहुंचे. देखते आगे किधर किधर जा सकते थे. तो गाइस बैग तो बांध दिए और लोड हट गए. अब जाते हैं अपने जर्नी के लिए. पाऊस का थांबायचं नाव घेत नाही आणि आपल्यालाही साताराकडे गेलं पाहिजे. तो गाइस फायनली आपण पोचलो आहे खोपोलीला. इथून अजून लोणावळा 5-6 मिनिटं. बाकी पाणी तर भयानक आहे. असे नदीला पण पाणी भरपूर असतात, एवढं तर माहिती आहे.
फुल वन साइडेड भरलेलं आहे. अगं इकडे पण भरलंय रे. हाच तो घाट जो लोणावळ्याला जातो खोपोलीवरून आणि वॉटरफॉल फुल खतरनाक यार, खतरनाक व्ह्यू आहे यार. तुम्हाला इथून दाखवू शकत आपण पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करू, नक्की करतो. पण खतरनाक वॉटरफॉल स्टार्ट झालेत. फुल मोठा पाऊस आहे, फुल. प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे खरंच. ऍक्च्युली आज रेड अलर्ट आहे, खतरनाक आहे. काय नजारा यार, काय नजारा, खतरनाक नजारा. तुम्हाला ह्याच्यातनं दिसणार आहे. मी कुठेतरी थांबून नक्की शॉट घेतो. कुठे मोकळा जागा, तिथे ऍक्च्युली होती मोकळी जागा, पण मी नाही घेते कारण गाडी रस्त्यावर उभी नाही करू शकत. टेक घ्यायला थांबलोय. जो रस्त्यावरून दिसत होता ना तोच आहे. बट आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मला दिसतोय की नाही काय माहीत, बट फुल वॉटरफॉल आहे, फुल सगळीकडे. लिटरली व्हॅलीज आहे ना जबरदस्त झालेत. मी पुढे जास्त जात नाही आहे कारण एरिया अननोन आहे. तर खतरनाक वातावरण आहे. मला माहिती नाही, पण तिथे खूप सुंदर वातावरण आहे. आणि लोणावळा रोड जिथे लोणावळा रोड ते डोंगर वगैरे त्या साईडला होते. मला टेक घेण्याचा प्रयत्न केला, जितका दिसला तेवढा दिसला, पण खूप सुंदर वातावरण ना. आता आपण लोणावळ्याच्या दिशेने निघालोय. सो लेट्स गो, पुढची जर्नी कंप्लीट करूया. दिसतो लोणावळ्याची खूबसूरतीच आहे. वॉटरफॉल जिथे जाऊ तिथे भेटेल. पहा रस्त्यातच लागतो सगळे वॉटरफॉल. म्हणजे आता काय पाऊस जोरात असल्यामुळे ना तुम्हाला जिकडे तिकडे पाऊस, छोटे छोटे धबधबे सगळीकडे बघायला भेटणार आहे. कारण पाऊस पण खूप प्रमाणाच्या बाहेर आहे. आणि त्या पावसाचा अंबर राईडला निघाला विशेष आहे, पण त्याला मजा तर येते. तर तुम्ही बघाल ना तर असे छोटे छोटे सगळीकडे धबधबे चालू झाले असते. फॉर दिस बेस्ट ट्रेन इतकं सुंदर आहे ना यार. सो गाइस, फॉर दिस वी कम टू लोणावळा यार. एकदम जबरदस्त क्लायमेट आहे. अजून एक रॉनिन लेवलची कमी नाही. आता काय दिसणार नाही. त्या दिवशी खूप मस्त व्ह्यू होता लास्ट टाइम जेव्हा मी वाईफ बरोबर आलो होतो. अब तो यही है, धुके पाऊस. फायनली लोणावळा पोचलो आहे. पाऊस खूप आहे. मी मोबाईलने शूट करतो, पता नाही दिसतोय, पण जबरदस्त आहे. खूप जबरदस्त क्लायमेट झालं आहे. आणि रॉनिन पण बहुत सही चल रही है. रेन मोडवर तर बिलकुल असं वाटत नाही की स्लिप वगैरे होईल. खूप कॉन्फिडेंटली गाडी चालवते. आणि हा बॅगचा जुगाड केल्यानंतर तर एकदम जबरदस्त झालं आहे. आता काय गाडीचे टेक्स घेतो आणि आपण लगेच निघूया सातारासाठी. मला डाऊट वाटतं की पुण्याला पण खूप पाऊस असू शकतो आणि तिकडेही पाणी भरलेलं असू शकतं, जसं रस्त्यात कुठे कुठे भेटलं आहे. सो लेट्स गो. सो गाईस, तर मित्रांनो, इथून होतो लोणावळ्याचा फॉगी एरिया स्टार्ट. इथून नुसते फॉग बघायला भेटेल. आता खाली तर काय दिसणार पण नाही, तर मी उतरत पण नाहीये कारण वॉटरफॉल वगैरे काय दिसणार नाही. खूपच प्रमाणाच्या बाहेर फॉग आहे इकडे. मला आवाज येतो की नाही काय माहित, पण मी माईक घातला नाहीये कारण पाऊस खूप जास्त आहे. आणि इथून पुढे पूर्ण फॉग एरिया आहे. पीपल लव लोणावळा यार, काय पण म्हणा. त्याच्यासाठी तर लोणावळा पसंत करतात लोक याला. आणि इतकं सुंदर वातावरण असतं ना यार, सेम लाईक माय विलेज.
गावासारखं फुल धुक्याने भरलंय, फुल धुक्याची चादर आहे. आणि रायडर्स पण भरपूर आहेत, जाणारच अपडेट. जहा क्लाइमेट, जहा खूबसूरती, वहा रायडर्स. काय बोलतो हळू भाई, हळू. भीती यांचीच वाटते जेव्हा गाडी जाते ना क्रॉस करून, सगळं पाणी अंगावर टाकतो आणि तिथं काहीच दिसत नाही मग एका पॉइंटवर. ह्याला म्हणतात पावसाळा आणि ह्याला म्हणतात निसर्ग. पाऊस नंतर जे क्लायमेट होतं ना, लिटरली एकदम जबरदस्त होतं यार. डोंगर, पाणी, झाडं, हिरवळ. आणि ह्याच्या अलावा अजून काय पाहिजे आयुष्यात आपल्याला, मला कळत नाही. हा पैसा पाहिजे, पैसा कशी आहे. तो काय फायनली आपण घेतला एक ब्रेक आणि जो घाट लागतो तिथेच आहे. म्हणजे जस्ट पुन्हा सोडला, तुम्हाला दाखवतो काय घेतलंय. वडापाव आणि हा सीन. थंडीत भिजल्यानंतर गरम वडापाव खायचे मजाच वेगळी है. बारिश में गरम गरम चाय पीने का मजा अलग है, इसकी बोलो एकदम जबरदस्त लग रहा है. ठंडी तो इतनी महसूस हो रही थी ना कि क्या बोले. मुझे जब चाय का एक बोलते ना सिप मारा ना यार, जन्नत महसूस हुई, जन्नत. थोड़ा सा भीग जाओ पेट की तरफ से, बाकी कहीं पे भीगा नहीं. रेनकोट ठीक ठाक है, काम कर रहा है. बाकी और कम से कम यहाँ से और 180 किलोमीटर है, 180 160 किलोमीटर है. ठंडी खूब बहुत है, ठंडी भी बढ़ गई है. फाइनली निकलते हैं, बहुत टाइम हो गया, अभी और बहुत जर्नी बाकी है. तब तक रॉनिन भी करो तुमको, मैं जब तक जॅकेट पहन लेता तब तक. सो गाइस, पाऊस पण थांबला आहे, वातावरण पण मस्त आहे आणि आपल्याला जर्नी कंटिन्यू करायची आहे. अजून खूप पाठीमागे आहे, खूप म्हणजे भरपूरच पाठीमागे आहे. अजून आपल्याला अजून खूप डिस्टन्स कव्हर करायचं. कुठपर्यंत जाणार. शायद एक्सीडेंट हुआ है, उसकी वजह से जाम लग रहा है. जहाँ से कहाँ से तो अगर एग्जिट होगा तो रस्ते को उस तरफ निकाल ही देते, मेरे को लग रहा है. क्या बोलते पब्लिक. काश मजबूत ट्रॅफिक जाम झालं. मजबूत म्हणजे मजबूत ट्रॅफिक जाम आहे. काहीतरी खूप मोठं झालेलं दिसतंय. ट्रकचा ऍक्सिडेंट झाला होता म्हणून एवढा ट्रॅफिक झालं यार. लिटरली खूप 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 अर्धाच गेला यार. दादा या टायमाला मी शिरवळकडे पोचायला पाहिजे होतं. तिकडे पाऊस नाहीच आहे ते.
पाऊस तर इकडे बिलकुल नाहीये आपल्याकडे. पनवेलला एवढा पाऊस आहे की काय सांगू नका. आणि इकडे बिलकुल कसलाच पाऊस नाहीये. आहे लिमिटेड आहे. सो गाइस फायनली आपण पेट्रोल इथं भरलं. कारण आमच्याकडे 20 किलोमीटर शिवाय पेट्रोल पंप नाही. म्हणजे आता माझं टोटल 19 किलोमीटर गाव वरती एका डोंगरात. तर आपण तिकडे जाणार आहोत. फिलहाल तर आता इकडनं फटाफट निघूया अंधार पडायच्या आधी. कारण रस्ते नाहीत चांगले इकडे. रस्त्यांचे चाललेत कामं आणि खूप खराब रस्ते आहेत कुठे कुठे पॅचेसमध्ये, जेणेकरून त्रास होऊ शकतो आपल्याला. तर बेटर आपण लवकर निघूया इथून. लेट्स गो. सो गाइस फायनली आपण आपल्या गावाच्या जवळ आलो. म्हणजे तो डोंगर आहे दिसत असेल आता, अंदाज पण झालेला आहे. तर ऑलमोस्ट आपण आपल्या गावाकडे आलो आहे. ते ऑलमोस्ट जवळ आणि आहे बघा फुल भरलेला. सो गाइस फायनली आपण आपल्या गावच्या रोडवर आलेलो आहे. त्या डोंगरावरच माझं घर आहे. आता नाईट टाइम आहे तर इकडे लाईट्स वगैरे काही नसतं, त्यामुळे तुम्हाला काय दिसणार नाही. फक्त जे माझे हेडलाईटवर तुम्हाला जे दिसलं तेवढंच तुम्हाला रस्ता दिसणार आहे. कारण आजूबाजू पूर्ण शेत आहे, म्हणजे जंगल घर तेच दिसणार तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय दिसेल मला डाऊट वाटते. हा वाघोबा बसू शकतो, चांदूकर वाघोबा, वन्य प्राण्याची कमी ना आमच्याकडे. सो गाइस फाइनली हम पहुंच गए गांव. रात को पहुंच गया था अराउंड 8 o'clock. खाना वाना खाया और आराम कर लिया. तो बोला वीडियो एंड सुबह करता हूँ क्योंकि गांव का नज़ारा दिखाता हूँ. तो देख लो अभी मैं आपको नज़ारा दिखाता हूँ मेरे गांव का. This is what my village is. This is my home. इतना ही आज देखते हैं. आज तो कहीं जाऊंगा नहीं. अगर कहीं गया घूमने तो यहाँ का भी ब्लॉग बना लूँगा. चलो बाय.